आपल्या फॅमिलीला खूप मिस करत असतो. म्हणजे आता इतके वर्ष झाली म्हटलं तर कशाला सारखं सारखं म्हणायचं. इथं कधी नाही ते इतक्या वर्षात मला अल्ट्रासाउंड कशासाठी वगैरे हे रिपोर्ट आल्यावरच अशक्य हे शक्य करतील स्वामी. नमस्कार, कसे आहात सगळे. आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आम्ही आज जोडीनं व्लॉगची सुरुवात करतोय. याचं कारण म्हणजे आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि आमच्या लग्नाचा आज 12वा वाढदिवस आहे. आणि त्यानिमित्त कधी नाही ते इतक्या वर्षात मला एक काय मिळाले, बुके. म्हणजे प्रत्येक वेळी मागत असते ते विसरतात किंवा नाही विसरत नाही, मला लक्षातच येत नाही. मला मागावं लागतं. ह्यावेळी मागून पण मिळत नाही, मागून पण म्हणजे त्यांच्या लक्षात राहत नाही. तर आज चक्क मी म्हणजे आता इतके वर्ष झाली म्हटलं तर कशाला सारखं सारखं म्हणायचं, पण आज न मागता मला एक फुल नाही फुलांचा बुके मिळाला. लक्षात आलं का? म्हणजे मागून काय मिळत नसते. होय, त्यामुळे अपेक्षा करू नका असं म्हणायचं आहे ना. तर गौरी आणि ते येता येता गौरीला घेऊन येता ना फुलांचा गुच्छ. 12 का बघ, 12 वर्षाचे 12 होत काय माहिती, पण फुलांचा गुच्छ मला मिळाला इतक्या वर्षानं. आणि व्लॉग मी आता सुरू केलाय. व्हिडिओ मी ह्याच्या आधीच एक केलाय जो जरा आम्ही आमच्यावरती नवीन फॅमिली आली. यांचे ऑफिस कलिगच आहेत, ते नवीन आत्ता आलेत. तर मराठी फॅमिलीच आहे. तर त्यांनी आणि ह्यांचे अजून एक ऑफिस कलिग म्हणजे आमचे सगळे मित्रच, त्यांनी मिळून आमच्यासाठी मग स्पेशली म्हणजे आम्हाला माहीत नव्हतंच हे सगळं. आमच्यासाठी केक आणला, सेलिब्रेशन केलं, औक्षण केलं. अजिबातच माहीत नव्हतं आम्हाला, एकदम सरप्राईज. आणि आपण असं कुठंतरी बाहेर राहतोय आणि अशी अपेक्षा पण नसते किंवा असं काही होईल. आपल्यासाठी कोणतरी खास आपल्याला स्पेशल फील करून देईल. आणि असे आमच्या आता मित्र झालेत की फॅमिलीसारखे. स्पेशली आपण वाढदिवसाला किंवा असं काहीतरी स्पेशल ओकेजन असेल, जसं की अजून काहीतरी सण वगैरे, अशा वेळी आपण आपल्या फॅमिलीला खूप मिस करत असतो. फॅमिलीसारखे कुटुंबासारखे जर मित्र असतील तर मग ते थोडं कमी होतं, आपण एवढे मिस करत नाही. घराची आठवण कमी येते. आणि देशाबाहेर राहत असताना अशी फॅमिली तयार करणं, असं कुटुंब तयार होणं याला नशीब लागतं. आणि आम्ही स्वतःला तसे नशीबवान मानतो, कारण आमच्या अडीअडचणीत, आमच्या सुखात दुःखात आमच्या सोबत असतात कायम. मी जनरली असं व्हिडिओमध्ये स्पेशल मेन्शन कधीच केलं नाही, पण आज म्हटलं चांगलं ओकेजन आहे, चांगलं प्रसंग आहे. आणि समोर असं जनरली असं आभार मानणं वगैरे असं होत नाही जनरली, पण व्हिडिओ ते माझे बघतातच. तर त्या सगळ्यासाठी मी त्यांचे आभार मानते. थँक्यू फॉर बिईंग इन आवर लाईव्स. राईट हबी? स्पेशली बाहेरच्या देशात महत्वाचं आहे, राईट. हीच आपली फॅमिली असते. खेळवण असतंय आपल्यात, खेळवण असतंय की ते हाँ नमूर आ दो मागे सर दोषी टाकायचं, मारायचं
आन्सर माहिती हा आता कट. एकमेकांना खाऊ घाला की. माधवला तर दे तू. नको त्याला. कॅन्सर. हो तर आज दुसरा दिवस आहे आणि कालच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन नंतर आम्ही काहीच व्हिडिओ केला नाही, कारण ते मित्र होते घरी, तर त्यांच्या बोलण्यात वगैरे वेळ गेला. आणि मग आज दुसरा दिवस आणि हा आठवडा चांगला ऊन आहे असं मी प्रत्येक वेळी सांगते, पण थोडं वारं असतं, थंडी असतेच, त्यामुळे परत आम्हाला जॅकेट, हलकी जॅकेट वगैरे घालून आम्ही आता बाहेर पडू शकतोय. तर हळूहळू माधवला पण मी आठवड्यात थोडं एकदाच नेलं बाहेर, 1-2दा. तर आज पण ऊन चांगलं आहे. 5:30 वाजले संध्याकाळचे, तर अंधार पडायच्या आधी. तर थोडंसं फिरून आणते. चला घरी जायचं. चला माधव, त्याचा बसलाय बघ. हॅलो हॅलो. धर जॅकेट घाल. मरणाची थंडी आहे. मरणाची थंडी आहे. आम्ही थंडी नाही म्हणून हलकी हलकी जॅकेट घालून आलो. गौरीने काय घातलं मरणाची थंडी आहे. आणि गौरी म्हणते मरणाची थंडी आहे. मरणाची थंडी. मरणाची. माधवला मी ब्लँकेट आणले. ठीक आहे माधव. तर आता उन्हाळा बऱ्यापैकी सुरू झाला, त्यामुळं मुलं आता बाहेर पडायला सुरू होतात खेळायला. हो, आणि मला वाटलं होतं त्यापेक्षा बरीच थंडी आहे. माधवला आधीच सर्दी आहे, तर मी बाहेर थांबणार नाही आहे. आम्ही चाललोय घरी माधवला घेऊन. गौरी बाहेरच खेळणार म्हणते, ती काय येणार नाही आहे. माझं झाड आहे इथं. ते बघ दीदी बघ. दादा. तर आज परत दुसरा दिवस आहे. कालचा व्हिडिओ पण अर्धाच राहिला, त्याच्यानंतर मी केलाच नाही. तर आज आहे दुसरा दिवस, आणि दुसरा दिवस म्हणजे शुक्रवार आहे, 26 तारीख. आणि माझी आज अल्ट्रासाऊंडची अपॉइंटमेंट आहे. सोनोग्राफी करायची. आपले 12:30ची अपॉइंटमेंट आहे. 11:30 वाजले. मी घड्याळ बघितलं. प्रिपरेशन झाले जेवणाचं, जसे की डाळ शिजवले, आणि मला इथं मुळ्याच्या शेंगा मिळाल्या होत्या. तर ह्या मी मुळ्याच्या शेंगा आणि डाळ एकत्र शिजवून घेतले. आणि आईला विचारून घेतलं होतं, म्हणजे बघितलं होतं मी कशी करायची, पण एकदा आईला परत विचारलं होतं की ह्या मुळ्याच्या शेंगा कशा करायच्या. तर त्या म्हटली की एकत्र शिजवून घे, त्यातलं थोडंसं पाणी काढून टाक, आणि मग परत फक्त कांद्याची आणि तिखट मिठाची फोडणी द्यायची. तर सिंपल आहे. आणि ह्यावेळी मी एकदमच कमी आणल्या होत्या, कारण एकदा बघूया म्हटलं कशा जमते का, चांगल्या होतात का. आणि मग परत आणायच्या. परत वेळाने चांगल्या कवळ्या मिळाल्या होत्या, एकदम छोट्या छोट्या, अशा मोठ्या पण नव्हत्या, छान कवळ्या होत्या. तर हे सगळं आवरायचं आहे आणि मग जायचं आहे.
नको मारू मारू. तर आम्ही इथं आलो होतो द इमॅजिंग सेंटर, घरापासून एकदम जवळ, 5 मिनिटच फक्त. आणि अल्ट्रासाऊंड झालेलं आहे आणि रिपोर्ट म्हटलेत की सोमवारी. तर अल्ट्रासाऊंड कशासाठी वगैरे हे रिपोर्ट आल्यावरच सांगते मी. हा व्लॉग मी कधी सुरुवात केला होता बुधवारी आणि थांबवते मी इथंच, खूप मोठा झाला असणार आहे. आणि पुन्हा भेटू मग पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत बाय. बाय कर, बाय कर, बाय.